नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. आणि मित्रांनो, बिझनेस कसा परफॉर्म करत आहे हे बघण्यासाठी आपल्याला कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट बघावे लागतात. आणि मित्रांनो, हा जो क्वार्टरली रिझल्ट असतो हा स्टॉक मार्केट्सच्या इन्व्हेस्टर्ससाठी सर्वात मोठा इव्हेंट असतो. आणि मित्रांनो, आता हा डिसेंबर महिना एंड झाला की फायनान्शियल इयर 2026चा क्वार्टर 3 एंड होऊन जाईल. आणि जानेवारी 2026 या महिन्यापासून आपल्याला क्वार्टर 3 या क्वार्टरचे कंपन्याचे रिझल्ट पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, म्हणूनच मित्रांनो, अशा खूप साऱ्या कंपन्या आहे ज्यांनी आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा रिझल्टची डेट डिस्क्लोज केली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 8 कंपन्या बघणार आहोत ज्यांनी आपल्या क्वार्टर 3च्या रिझल्टची डेट डिस्क्लोज केली आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये सर्वात पहिली कंपनी आहे इन्फोसिस लिमिटेड. आणि मित्रांनो, हा अपडेट कोणत्या डेटला आला आहे इथे आपण बघू शकतो. ही अपडेट आली आहे 15 डिसेंबर 2025ला जवळपास 9 वाजता रात्रीच्या. आणि मित्रांनो, इन्फोसिस लिमिटेडने 14 जानेवारी 2026ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि इन्फोसिस लिमिटेड ही कंपनी 14 जानेवारी 2026ला फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज करू शकते. तसेच मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे एंजल वन लिमिटेड. आणि मित्रांनो, हा अपडेट कोणत्या टाइमला आला आहे इथे आपण बघू शकतो. ही अपडेट आली आहे 16 डिसेंबर 2025ला जवळपास संध्याकाळी 5 वाजता. तर मित्रांनो, एंजल वन लिमिटेडने 15 जानेवारी 2026ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि एंजल वन लिमिटेड ही कंपनी 15 जानेवारी 2026ला फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चे रिझल्ट डिस्क्लोज करू शकते 15 जानेवारी 2026ला. तसेच आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे कोफोर्ज लिमिटेड. आणि या अपडेटचा टायमिंग देखील आपण येथे बघू शकतो. ही अपडेट आली आहे 9 डिसेंबर 2025ला सकाळी जवळपास पावणे 11 वाजता. तर मित्रांनो, कोफोर्ज लिमिटेडने 22 जानेवारी 2026ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि कोफोर्ज लिमिटेड ही कंपनी 22 जानेवारी 2026ला आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चे रिझल्ट डिस्क्लोज करू शकते. तसेच मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे इंडिया सिमेंट्स लिमिटेड. आणि या अपडेटचा टायमिंग आपण येथे बघू शकतो. ही अपडेट आली आहे 1 डिसेंबर 2025ला संध्याकाळी जवळपास पावणे 6 वाजता. तर मित्रांनो, इंडिया सिमेंट्स लिमिटेडने 23 जानेवारी 2026ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि इंडिया सिमेंट्स लिमिटेड ही कंपनी 23 जानेवारी 2026ला फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चे रिझल्ट डिस्क्लोज करू शकते 23 जानेवारी 2026ला. तसेच आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड. आणि या अपडेटचा टायमिंग आपण येथे बघू शकतो. ही अपडेट आली आहे 1 डिसेंबर 2025ला दुपारी जवळपास 3 वाजता. तर अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडने 24 जानेवारी 2026ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड ही कंपनी 24 जानेवारी 2026ला फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चे रिझल्ट डिस्क्लोज करू शकते. चला आता बोलूया एशियन पेंट्स लिमिटेड बद्दल. आणि या अपडेटचा टायमिंग आपण येथे बघू शकतो. ही अपडेट आली आहे 15 डिसेंबर 2025ला संध्याकाळी जवळपास 6 वाजता. तर एशियन पेंट्स लिमिटेडने 27 जानेवारी 2026ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि एशियन पेंट्स लिमिटेड ही कंपनी 27 जानेवारी 2026ला आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चे रिझल्ट डिस्क्लोज करू शकते. तसेच आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे नेस्ले
इंडिया लिमिटेड आणि या अपडेटचा टायमिंग आपण येथे बघू शकतो. ही अपडेट आली आहे 17 डिसेंबर 2025ला संध्याकाळी जवळपास 5:15 वाजता. तर नेस्ले इंडिया लिमिटेडने 30 जानेवारी 2026ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि नेस्ले इंडिया लिमिटेड ही कंपनी 30 जानेवारी 2026ला आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चे रिझल्ट डिस्क्लोज करू शकते. तसेच मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये 8th आणि लास्ट कंपनी आहे SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि या कंपनीने जो अपडेट डिस्क्लोज केला होता त्याचा टायमिंग आपण येथे बघू शकतो. ही अपडेट आली होती 19 डिसेंबर 2025ला संध्याकाळी जवळपास 7 वाजता. तर SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडने 12 जानेवारी 2026ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी 12 जानेवारी 2026ला फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चे रिझल्ट डिस्क्लोज करू शकते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 8 कंपन्या बघितल्या ज्यांनी आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा रिझल्टसाठी डेट डिस्क्लोज केली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.